नमस्कार मंडळी, तनुज ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप दिवसांनी स्वागत आहे। गावावरून छान आंबे आलेत तर म्हटलं आंब्याची एखादी रेसिपी होऊन जाऊयात। तर आज आपण करणार आहोत मँगो कोकोनट लड्डू। लाडू हे सगळ्यांच्या आवडीचे प्रकार आहेत आणि त्यात पण मँगो लाडू। तर चला मग आपण बघूया। त्यासाठी मला साधारण 2 एकदम छान पिकलेले स्वीट आंबे घ्यायचे आहेत आणि आंब्याचा छान असा आतला जो गर असतो तो बाजूला करून घ्यायचा आहे। चला तर मग बघूया। तर आता मी 2 पिकलेले आंबे घेतले आणि त्याला छान असं पीसेसमध्ये कट करते। आता आंबे कट करताना असं काहीतरी वेगळं ट्राय करून नाही बघितलं तर काय बघितलं। तर मग एकदम छान पद्धतीने आपण त्याला कापूया आणि त्यातला गर काढून घेऊया। आंबे म्हटले की सगळ्यांचा एकदम आवडीचा विषय असतो। कोणाकोणाला आंबे आवडतात ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि मी सांगितलेली रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। तर आपण छानपैकी असं त्याचा गर काढून घेतोय। मी एका मिक्सीच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेतलंय आणि आपल्याला नंतर त्याला ग्राइंड करायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकतात मी 2 आंबे त्यामध्ये त्याचा गर काढून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याला मिक्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायचं, त्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। आता छान असं त्याचं मिश्रण झालं की पुढे पाहूया आपण। आता तुम्ही बघू शकतात मँगो एकदम छान असा आपला आमरसच तयार झालेला आहे। तर आता नेक्स्ट स्टेप आहे आपली, एक मी पातेलं घेतलंय त्याला छान गरम करून घ्यायचं आहे। एकदा गरम झालं की चेक करून घ्या। चेक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं ॲड करायचं आहे। आता मी हे डीमार्टमधून रेडीमेड आणलेलं आहे, 200 ग्रॅमचं हे पॅकेट आहे, ते मी त्यात ॲड करते आणि आपल्याला त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला जळू द्यायचं नाही आहे, एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर त्याला परतून घ्यायचं आहे। जास्त लालसर करायचं नाही, त्याला जळवायचं नाही आहे। आता आपण त्यामध्ये आपला आमरस ॲड करूया, म्हणजे जो आपला मँगो प्लम्प आहे तो ॲड करूया। आता मी 200 ग्रॅम खोबऱ्यासाठी साधारण 2 पिकलेले आंबे घेतलेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आंब्याचा जो स्वीटनेस असेल त्यानुसार त्यामध्ये कमी जास्त करू शकतात। आता एकदा त्यामध्ये आंब्याचा गर जे आपण मिश्रण केलंय ते टाकल्यानंतर त्याला छान असं परतून छान मिक्स करून घ्या। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिल्कमेड क्रीम ॲड करायची आहे। आता तुम्ही बघू शकता तिथे मी मिल्कमेड क्रीम घेतली, ही सुद्धा तुम्हाला कोणत्याही डेअरी प्रोडक्ट शॉपमध्ये मिळू शकते। ती साधारण 2 चमचे आपल्याला त्यात ॲड करायची आहे, जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते छान एकजीव झाले पाहिजे। ते टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला साधारण 2 ते 3 मिनिटं त्याला छान परतून घ्यायचं आहे आणि एकदा ते झालं की गॅस बंद करून 2-3 मिनिटानंतर तुम्हाला ते थोडं थंड करायचं। एकदमही थंड करून मग तुम्ही त्याचे लाडू करू नका, थोडं गरम असेल तेच बरं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या जसे आपण नॉर्मल लाडू करतो मोतीचूरचे वगैरे तसे ते तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही ते घेऊन त्याचे छान असे त्याला आकार देऊ शकतात। गोल तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही त्याला आकार देऊ शकतात। मी इथे नॉर्मल गोलाकार आकाराचेच लाडू करते, तर तुम्ही पाहू शकतात। अगदी काही मिनिटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे आणि खायलाही अगदी मस्त खूप छान वाटेल तुम्हाला। एकदा ट्राय तर करून बघा। ते झालं की तुम्हाला इथे साईडला दिसतंय मी तिथे थोडंसं सुकं खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। आपल्याला त्या लाडू जो आपण केलेला आहे त्याला गार्निशिंग सुद्धा त्या सुक्या खोबऱ्यानेच करायची आहे। तर तुम्ही पाहू शकतात
मी एक तिथे गार्निशिंग करून प्लेटमध्ये लाडू काढून दाखवलाय. तर एवढीशी साधी सरळ सोपी रेसिपी आहे, खायला अगदी अप्रतिम आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आंब्याचा सीझन आहे, तर आपल्याला खूप म्हणजे आपल्याला रोज जरी आंबे दिले तरी कोणाला नाही म्हणता येणार नाही, कारण का आंबा हा असा विषय आहे की तो प्रत्येकाला आवडतो. तर फक्त आंबे खाण्यात काय मजा आहे, त्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे ना. आणि अशा नवीन रेसिपीसाठी तनुज व्लॉग या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. थँक्यू.